मावळातील तिकोना गडावर भूस्खलन झालं होतं। गडावरील श्रीरामाची गाद येथे काही भागात भूस्खलन झालं असताना येथील दगड माती खाली ढासळले। तिकोनावर जाणाऱ्या मार्गावर सर्वत्र राडारोडा पडला होता। परिस्थितीची गांभीर्यता पाहून मावळ तहसीलदार विक्रम देशमुख आणि तिकोना परिसराची पाहणी केली। तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस प्रशासनाला सूचना केल्या। पायथ्याजवळ स्थानिक व्यावसायिक यांना काही दिवस येथे व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आलाय। तसेच पर्यटकांनी या भागात जाऊ नये असे फलकही लावण्यात आले। जिल्ह्यात रेड अलर्ट असेपर्यंत तिकोना गडावरील पर्यटन बंद करण्याचा निर्णय तहसील प्रशासनाने घेतलाय। मावळ तालुक्यामध्ये आता हे तिकोना गडावरती जो ढासळला आहे या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया द्याल? मी या ठिकाणी आत्ताच पाहणी केलेली आहे। तिकोना किल्ल्याच्या खालच्या बाजूला काही मातीचा भाग डोंगरावरून सुटलेला आहे। मातीचा भाग हा पाऊस असल्यामुळे खाली जर आपण या ठिकाणी बघितलं तर पाण्यासोबतच माती काही खाली येते। आपल्याला या संदर्भात आम्ही जो जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्याच्याकडून याची तपासणी करून घेणार आहोत। त्याचबरोबर इथल्या नागरिकांना सूचना आहे की आपण सतर्क राहू। या ठिकाणी साधारणतः जर खाली बघितलं आपण डोंगराच्या तर 6-7 घरं आणि काही व्यावसायिक हॉटेल आहेत, तर त्यांनाही आम्ही सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे। या ठिकाणी माझ्यासोबत पोलीस पाटील आहेत, पोलीस विभागसुद्धा सतर्क आहे। गड बंद करण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेत आहोत। सध्या तरी आपण रेड अलर्ट असल्यामुळे आजच्या घडीला आज आपण तो बंद केलेला आहे। जे पर्यटक आले होते त्यांनाही खाली उतरवलेलं आहे। येत्या पुढच्या रेड अलर्ट बघून आपण त्याच्यामध्ये निर्णय घेत आहोत। आज उद्या तरी हा जो गड आहे, किल्ला आहे, तो तात्पुरत्या स्वरूपात आपण बंद ठेवणार आहोत। पर्यटकांचं सुरक्षितता त्याचबरोबर इथल्या स्थानिक लोकांची सुरक्षितता बघून आपण हा निर्णय घेणार आहोत। माझी सर्व नागरिकांना आणि इथल्या येणाऱ्या पर्यटकांना विनंती आहे की आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काळजी घ्यावी। त्याचबरोबर कुठल्याही विनाकारण या ठिकाणी असं काही कृत्य करू नये की आपल्याला धोका निर्माण